नमस्कार. मी विश्वास उटकी. आजचा आपला जो विषय आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेचं अधिवेशन हे आता लगेचच सुरू होते 24 तारखेला. एका बाजूने आपण महाराष्ट्रामध्ये 27 जूनला असेंब्ली अधिवेशन आहे, पण लोकसभा आता अत्यंत महत्वाची आहे. निवडून आलेल्या खासदारांना शपथ घ्यायची आहे आणि त्यानंतर या सेशनमध्ये सभापती निवडण्याचा पण प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे 24 जून पासून बहुतेक 2 जुलैपर्यंत हे सेशन असेल. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सारखा जो 4 जून नंतर, म्हणजे आता आपण आजची तारीख जर बघितली तर लक्षात घ्या, जवळजवळ 10 दिवस पूर्ण, आज 15 तारीख आहे, 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. आणि अजूनही भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले सभासद यांची बैठक होऊन त्याचा नेता ठरलाय का, याचं उत्तर नाही असं आहे. 4 जून पासून या गेल्या 10 दिवसामध्ये राष्ट्रीय संघाचे सरसंघचालक भागवत यांनी एक प्रदीर्घ भाषण केलं आणि एक वेगळाच संदेश भारतीय जनता पक्षाला दिला. आणि त्यामुळे प्रश्न असे निर्माण होत आहेत की भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले सभासद यांची तर मीटिंग झालेली नाहीये. मोदींना राष्ट्रपतींनी दही भात खायला दिला भारतीय संस्कृतीप्रमाणे, पण भारताच्या अध्यक्षांनी अशी पद्धत आहे का, ते नाही. पण त्यांनी ते केलं. आता हे केल्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ झाली, मंत्र्यांची शपथ झाली, मंत्रिमंडळ तयार झालं. पण हे मंत्रिमंडळ मोदी सरकार नंबर 3 आहे का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मग हे एनडीएचं सरकार 3 आहे का, तर त्याचं उत्तर हो असंच आहे. पण आता खाते वाटप झालेलं आहे, मंत्री कोण आहेत हे कळलेलं आहे, मंत्र्यांचे पोर्टफोलिओ सुद्धा आता कळलेले आहेत, पण भारतीय जनता पक्षाचा नेता ठरलाय का? आणि या कालखंडामध्येच भागवत साहेबांनी जो संदेश दिला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला इशारा आहे. कारण त्यांनी भारतीय जनता पक्षाचा जो लौकिक अर्थाने पराभव झालेला आहे, एनडीए जरी निवडून आली तरी भारतीय जनता पक्ष 272च्या खाली आहे. 303 वरून 240 पर्यंत भारतीय जनता पक्षात यायला लागलं. याचं अर्थातच विश्लेषण कोणत्या प्रश्नांवरती भारतीय जनता पक्षाला नाकारण्यात आलेलं आहे भारतातल्या तमाम जनतेकडून, याचं विश्लेषण भागवत साहेब नाही करत. संघाचे नेते याबद्दल आपलं काही चुकलंय असं नाही बोलत. कोणत्या प्रश्नावरती भारतीय जनता पक्ष नीट कामगिरी करू शकला नाही, कोणत्या प्रश्न, जनतेच्या कोणत्या प्रश्नांबद्दल, याबद्दल कुठे चर्चा आहे? ना संघात नाही, ना भाजपमध्ये नाही. पण भारतीय जनता पक्षाला कानपिचक्या देण्याचा किंवा इशारे देण्याचा प्रयत्न हा सरसंघचालक केलाय. आणि त्या ठिकाणी त्यांनी काही प्रश्न रोकडे उपस्थित केलेत. त्यांचं म्हणणं की मणिपूरला भाजपचे नेते गेलेच नाहीत, अर्थात नरेंद्र मोदी गेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि हिंसाचार अजूनही तिकडे थांबलेले नाहीत. लक्षात घ्या, त्या ठिकाणी काँग्रेसचे दोनही खासदार निवडून आलेले आहेत. त्या ठिकाणी भाजपचं पूर्ण सरकार आहे आणि एका परीने संपूर्णपणे त्या ठिकाणी आग लावेपणा हा भारतीय जनता पक्षाच्याच लोकांनी 2 आदिवासी जमातींमध्ये प्रत्यक्ष व्हायलेन्स घडवून आणलेला आहे. त्याला स्टेट टेररिझम म्हणायला काही हरकत नाही, अशा तऱ्हेचा तो व्हायलेन्स आहे. आणि म्हणून तो विझवणार कोण? आग त्यांनीच पेटवली, ते विझवणार कोण? मग अशा वेळेस मोहन भागवत त्यांनी असं म्हणायचं सरसंघचालकाच्या पदावरून की मोदी साहेब गेले नाहीत, नाव न घेता ते बोलत होते, पण ते तरी स्वतः गेलेत का? का राष्ट्रीय शिवसंघाचा मणिपूरशी काही संबंध नाहीये? किंबहुना राष्ट्रीय शिवसंघाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी त्यांचं जे काय दरवर्षी ट्रेनिंग असतं, पदाधिकाऱ्यांचं, प्रचारकांचं, कार्यकर्त्यांचं जे ट्रेनिंग असतं, त्यात मणिपूरचे लोक नव्हते? मणिपूरमध्ये त्यांचं काहीच बस्तान नाहीये? अदानीच्या साठी भुसभुशीत जमीन निर्माण करण्याचं काम राष्ट्रीय संघाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केलेलं नाहीये?
पण मग स्वतःच्या संस्थेविषयी काही बोलायचं नाही. आणि देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी गेले नाहीत. त्यांनी आता गेलं पाहिजे, तिकडे लक्ष दिलं पाहिजे, तिकडे शांतता आणली पाहिजे, असं सरसंघचालक सांगतायत. म्हणजे सरसंघचालक मोदींच्या विरोधात एक मत व्यक्त करतायत. पण भारतीय जनता पक्षाला या देशातल्या जनतेने 303 वरून 240 वरती आणून बसवला. आणि राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. माझ्या सुद्धा राजकीय विश्लेषणामध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा, अगदी 7 टप्प्यापर्यंत मी 300 पारचा आकडा निश्चितपणे इंडिया आघाडीला देत होतो. आणि ज्या इंटेलिजन्सचा रिपोर्ट कोट केला राहुल गांधींनी की इंटेलिजन्स 220च्या पुढे काही सांगतच नव्हतं, आणि आता प्रत्यक्षात 240 मिळालेत. आणि जयराम रमेश यांनी एक ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की अमित शहा 150 डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना किंवा इलेक्शन ऑफिसर जे आहेत, प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहेत, त्यांना फोन करून सूचना देत आहेत. आणि बघा रिझल्ट काय आला. म्हणजे जवळजवळ 110 ते 120 सीटा अमित शहाच्या हस्तक्षेपातून, इलेक्शन कमिशनच्या मदतीने, किमान 200 ते 2000 या फरकाने तब्बल 165 सीटा ते जिंकलेल्या आहेत. हा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट इलेक्शनच्या कमिशनच्या मदतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या हातात जी महत्वाची मंत्रीपद आहेत त्याच्या मदतीने, आणि जो भ्रामक प्रचार भारतीय जनता पक्षाने केला शेवटच्या 3-4 टप्प्यामध्ये, त्यातून इंटेलिजन्स एजन्सीजने 220चा टप्पा काही पुढे नेला नव्हता. या ठिकाणी 110 ते 120 सीटा इलेक्शन कमिशनच्या मदतीने आणि हातातल्या यंत्रणांच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने वाढवून घेतल्या आणि म्हणून ते 240 पर्यंत पोहोचले, हे राहुल गांधी सांगत होते. म्हणजे इंटेलिजन्सचा रिपोर्ट हातात असल्यामुळे सरकारी यंत्रणांचा हस्तक्षेप करून भारतीय जनता पक्ष 240 पर्यंत येऊ शकला. पूर्ण एनडीए मध्ये त्यांचे 2 सवंगडी हे एक नितीश कुमार 12 आणि 16 वरती चंद्रबाबू नायडू आहेत. दोघांच्या हातात 2 राज्य आहेत. पण बाकीचे सगळे भिडू एकनाथ शिंदेचं 7, बाकी सगळे 5, 2, 3, 1 असे आहेत. त्यामुळे मुख्य जे ते एनडीएचे 2 घटक आहेत हे 16 आणि 12 यांनी अजूनही एनडीएचं सरकार बनवत असताना फार मोठ्या मागण्या केलेल्या नाहीयेत. आणि पंतप्रधान पदावरती एक वॉकओव्हर दिलेला आहे मोदी साहेबांना. पण तरी सुद्धा राष्ट्रीय सरसंघाचे सरसंघचालक स्पष्टपणे सांगतायत की भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व बदल कसा होईल या दृष्टीने एक हालचाल झाली पाहिजे. स्पष्टपणे कोणाचे नाव न घेता ते बोलतायत. पण त्याचबरोबर ऑर्गनायझर हा जो राष्ट्रीय संघाचा एक मुखपत्र आहे आणि त्याच्यामध्ये एक त्यांचे लेखक आहेत, स्तंभ लेखक आहेत, आणि ते खूप जुने, रतन त्यांचं नाव, खूप जुने आरएसएसचे प्रचारक पण आहेत. पण जी गोष्ट आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना बोलता येत नाही ती मात्र ते लेखांमधून व्यक्त करतात. त्यांनी काय लिहिलं ऑर्गनायझर मध्ये, त्यांनी तर स्पष्टपणे अजितदादा पवारांना भाजपने घेतल्यापासून भाजपचं एकूण मतदान हे कमी झालेलं आहे अशा तऱ्हेची टीका केलेली आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीसांच्या ऍक्शन्स वरती त्यांची टीका आहे. तशीच अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी जे शिवसेना पक्ष फोडला आणि राष्ट्रवादी पक्ष फोडला त्याचा त्यांना फायदा झाला नाही, तोटा झाला, हेच त्या लेखांमधून येते. आणि त्याच पद्धतीने मोदी साहेबांनी राष्ट्रीय सरसंघाचं ऐकलं नाही आणि राष्ट्रीय सरसंघाच्या लोकांची मदतही घेतली नाही. आणि राष्ट्रीय सरकारची मदत नसती तर इथपर्यंत मोदींचा भाजप हा पोहोचलाच नसता, अशा तऱ्हेचा त्यांचा लेखाचा अर्थ आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वावरती टीका ही ऑर्गनायझर मधून होते आणि सरसंघचालकांच्या वक्तव्यातून पण होते. आणि दुसरे एक नेते आहेत इंद्रेश नावाचे, ते विशेष करून उत्तर भारतामध्ये अत्यंत गाजलेलं असं नाव आहे. ते अनेक राज्यांचे प्रभारी आहेत किंवा ते राष्ट्रीय संघाचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. त्यांनी तर स्पष्टपणे टीकाच केली आहे.
त्यांनी सांगितलं की रामाचं मंदिर बांधल्यानंतर सगळीकडे रामाचा आशीर्वाद होता आणि त्याच ठिकाणी त्यांनी सांगितलं की रामाचा नीटपणे आदर न केल्यामुळे तुम्हाला 240 वरती रोखण्यात आलेलं आहे. जनतेने रोखलेलं आहे आणि तिथे राष्ट्रीय संघाचं सहकार्य झालं नाही, कारण तुम्ही नीटपणे तो प्रश्न लोकांमध्ये, राम राज्याची प्रश्न नीटपणे लोकांमध्ये घेऊन गेला नाही. आणि त्याचबरोबर त्यांनी जो विरोधक आहे तो इंडिया अलायन्स, त्याला सुद्धा फार पुढे नेलं नाही, ते 237 वरतीच रोखलंय, अशीही त्यांनी मल्लीनाथी केली. म्हणजे विरोधकांना रोखण्याचं काम आणि भाजपला पण रोखण्याचं काम हे राम राज्याच्या एका म्हणजे रामाकडूनच ही कृती झालेली आहे असं त्यांचं प्रतिपादन आहे. म्हणजे जे स्वतःला परमात्माचे अवतार समजतात, एका बाजूने मोदी बायोलॉजिकल प्रॉडक्ट नाहीयेत असं त्यांचं स्वतःच म्हणणं, अशांना आता भारतीय जनता पक्षाचा निवडून आलेल्या खासदारांनी निवडलेलं नाहीये, आजही निवडलेलं नाहीये. आणि त्यांची निवड प्रत्यक्षामध्ये पंतप्रधान म्हणून जेव्हा होईल त्यावेळेस काय नेमकं वाढून ठेवलेलं आहे, तर तिथे असा प्रश्न निर्माण होतो, संघ मोदींच्या विरोधात काम करतोय का? म्हणजे एनडीएचं तिसरं सरकार येत असताना गेल्या 10 दिवसामध्ये संघाचे 3 महत्वाचे प्रवक्ते किंवा लेखक जाहीरपणे वक्तव्य करतात आणि भारतीय जनता पक्षाचे जे काही निवडून आलेले खासदार असतील त्याची बैठकच घेतली नाहीत. याचा अर्थ संघ नितीन गडकरी यांना पुढे करून एकूण 240 मध्ये संघाचं कोण कोण ऐकतील ज्यावेळेस ती भारतीय जनता पक्षाच्या खासदारांची मीटिंग होईल त्यावेळेस, याची तयारी करतायत का? मोदी आणि शहा यांच्यापैकी कोणाला पहिल्यांदा हटवायचं याबद्दल सरसंघचालक किंवा राष्ट्रीय संघ काही आखणी करतोय का? असाच तो खरा प्रश्न आहे. नेमका असाच तो खरा प्रश्न आहे, कारण का भारतीय जनता पक्षाचं मोदी आणि शहा यांनी गरज पडली की राष्ट्रीय संघाचा वापर करायचा आणि राष्ट्रीय संघाचा वापर करत असतानाच राष्ट्रीय संघाकडे नाकारायचं हेही ते दोघेच ठरवतात. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या गेल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत ही हुकुमशाही, तानाशाही हिटलरच्या पलीकडे गेलेली आहेत. कारण त्यांनी घेतलेली सगळी धोरणं ही केवळ त्यांचीच आहेत असं म्हणायचं का? तर हेही म्हणणं मला असं वाटतं की बरोबर नाहीये. राष्ट्रीय संघाचं एक राजकीय हत्यार म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतोय हे सर्वांना माहिती आहे. याला भारतीय जनता पक्षाला जो जनसंघाचा एक नवीन अवतार म्हणून 1980 सालानंतर जन्म झाला, जनता पक्षाच्या फुटीनंतर RSSने, जनसंघाने नवीन रूप घेतलं, त्याचं नाव भारतीय जनता पक्ष. आणि तेव्हा तर त्यांनी गांधीयन सोशलिझम हे सुद्धा आपलं तत्व ठेवलं होतं, धोरण ठेवलं होतं, पण ते त्यांनी कधीच सोडून दिलं. सातत्याने धोरण बदलत असताना राष्ट्रीय संघ त्यांच्या मागे नसतो का? सर्वांना माहिती नक्कीच असतो. म्हणजे बाबरी मशीदच्या पाडावापासून ते मंदिर वही बनाएंगे आणि तिथे राम मंदिर बांधल्यानंतर सुद्धा ते राम मंदिराचं कर्तृत्व आपलं असं ते म्हणतात. त्यामुळे राष्ट्रीय संघ हा भारतीय जनता पक्षाच्या मागे 100% आहे. पण जेव्हा आता 272 भारतीय जनता पक्षाने गाठला नाही, 303 वरून कोसळत 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 तो फक्त 240 वर आला आणि आता तर 3 लोक वेस्ट बेंगॉल मधून भाजपचे फुटून तृणमूलला जॉईन होत आहेत अशी एक बातमी आहे. ती सागर गोखले या तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने ट्विट वरती सांगितलंय, लवकरच भारतीय जनता पक्षाच्या 3 खासदारांची विकेट पडेल. म्हणजे काय, तर ते तृणमूल काँग्रेसमध्ये जॉईन होतील. म्हणजे एकूण त्यांची जी संख्या आहे भाजपची ही 237 वर येईल आणि दुसऱ्या बाजूने काँग्रेसची संख्या 99 वरून 102 झालेली आहे. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला एक चांगलं शाबास असं म्हणत असताना राष्ट्रीय संघ आपल्या मोदींच्या नेतृत्वावर टीका करतोय असं स्पष्ट चित्र आहे. आणि त्या ठिकाणी जेव्हा सरकार स्थापन होईल, म्हणजे ते स्थापन झालं असं म्हणायचं का? तर होय, प्रेसिडेंट ऑफ इंडियाने त्याला शपथ पण दिलेली आहे, सरकारमधल्या सगळ्या मंत्र्यांना शपथ दिलेली आहे आणि प्रत्यक्षामध्ये खासदारांची शपथ ही मला वाटतं 24 जून पासून सुरू होईल. त्या ठिकाणी या 10 दिवसाच्या काळात राष्ट्रीय संघ बाहेरून प्रत्यक्ष
विधान मोदींच्या विरोधात करतोय का मोदी आणि शहांच्या विरोधात करतोय, आणि गडकरी आणि गडकरीचं समेत अन्य जे राष्ट्रीय संघाचं जे ऐकतील अशा खासदारांची मोठ बांधण्याचा प्रयत्न करतोय, असे प्रश्न आहेत. ऐकिवात असं पण येतं की भारतीय जनता पक्षामध्ये निवडून आलेले जे लोक आहेत यांना कोणी तिकीट दिली, मोदी आणि शहानीच ती तिकीट दिली आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तरी सुद्धा राष्ट्रीय सुसंघाच्या प्रभावाखाली काहींना तिकीट दिली, त्यांना पाडण्यामध्ये मोदी आणि शहांचा पुढाकार होता अशी चर्चा आहे. त्याचबरोबर अशी गोष्ट आहे की आता ठीक आहे, जे निवडून आले त्याच्यामध्ये मोदी हे राष्ट्रीय सुसंघाला नकोशी वाटतायत, तर बदलण्याकरता भारतीय जनता पक्षामध्ये नितीन गडकरींना पुढे करायचं असेल तर किती माणसांची गरज आहे, तेव्हा मोदी आणि शहा हे ऐकतील का, असे सगळे यक्ष प्रश्न आहेत. आणि म्हणून 10 वर्ष ज्या पद्धतीने त्यांनी काम केले मोदी आणि शहानी, त्याच्याविषयी संशय व्यक्त हा राष्ट्रीय स्वयंसेवक केलाय. आता आपण दोन पद्धतीने बघू शकतो. राष्ट्रीय सुसंघ जेव्हा अशी पोझिशन घेतो तेव्हा तो स्वतःला नामानिराळा समजण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक या देशामध्ये राष्ट्रीय सुसंघ हा सगळीकडे एखाद्या अमिबा सारखा आहे. त्याचं कुठलं टोक कुठे आहे हे सांगता येणं कठीण आहे, आणि तो कधी जोडून घेतो आणि कधी तोडून टाकतो हेही कळत नाही. पण हाच तर खरं भ्रम आहे. त्यामुळे भ्रम निर्माण करणं हे राष्ट्रीय सुसंघाचं एक व्यवच्छेदक लक्षण गेल्या 99 वर्षात आपण सगळे जण जाणतो. त्यांच्या सर्वच, पूर्वी कुजबुज ब्रिगेड होती, आता तर सर्व साधनांसहित सर्व माध्यमांसहित ते आपल्याला हवं ते करतात. आणि त्यामुळे मोदी आणि शहांपासून आम्ही वेगळे आहोत अशा तऱ्हेचा पण आव आणायचा, आणि मोदी आणि शहांच्या दुष्कृत्यामध्ये कधीच काही बोलायचं नाही हे आपण नेहमीच बघितलेलं आहे. मग ते किसानांचं आंदोलन असेल, ते कामगारांचं आंदोलन असेल, ते जीएसटीच्या विरोधात व्यापाऱ्यांचं आंदोलन असेल, किंवा कोणतंही राजकीय आंदोलन, आणि युएपीए राष्ट्रीय सुसंघ सांगेल त्याच्यावरती युएपीए लागतो. आणि आता तर अरुंधती राय यांचंही नाव युएपीए साठी निवडण्यात येत. त्यामुळे मोदी आणि शहा आणि राष्ट्रीय सुसंघ वेगळे आहेत असं खरं तर नाहीच आहे. पण आता एक डायव्हर्शनी टॅक्टिक्स म्हणून लोकांचं लक्ष मुख्य प्रश्नांकडे, जे इंडिया आघाडी आता एक जेपीसी मागते आहे, एक नव्हे अनेक प्रश्नांवरती जेपीसी निर्माण होऊ शकतं. पीएम केअरचा प्रश्न आहे, बॉर्डरच्या सिक्युरिटीचा प्रश्न आहे, इंटरनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे, दलितांवरती होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न आहे, किसानांचा प्रश्न आहे, कामगारांचा प्रश्न आहे, इव्हन जो आयपीसी मध्ये झालेला बदल आहे 1 जुलै पासून लागू होणारा, याच्यावरती जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. या सगळ्या प्रश्नांना जेव्हा ही लोकसभा भरेल तेव्हा इंडिया आघाडीकडून जनतेचा आवाज संसदेत उमटेल, आणि त्याचबरोबर संसदेच्या बाहेर सुद्धा तो उमटायला लागेल. ही शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रीय संघ आता अनपॉप्युलर झालेले, होय, अगदी सोशल मीडियामध्ये असो किंवा फॉर्मल पोल मध्ये असो, मोदींचा रेटिंग राहुल गांधीपेक्षा कमी आहे. मोदींचा भाजप हा इंडिया आघाडीपेक्षा कमी रेटिंगचा आहे, आणि म्हणून मोदींचं मतदान कमी झालेलं आहे, आणि 2000 ते 200 या मताधिक्यानेच त्यांचे 165 लोक निवडून आलेले आहेत. अशा वेळेस मोदींना बदलून बघावं अशा तऱ्हेचा प्रयत्न जेव्हा सरसंघचालक करतायत आड वाटेने किंवा सरळ वाटेने, ते त्यांना जमत नाही म्हणून ते गडकरीला पुढे करतात. याचा अर्थ अजेंडा नंबर 1 राष्ट्रीय सुसंघाचा मोदींना हटवा. पण मोदी असे हटत नाहीत. त्यांनी पहिल्यांदा एनडीएची मीटिंग घेतली, त्यांनी सर्व त्यांचे काही संस्कार जे ते पूर्ण करून घेतलेत, आणि पंतप्रधान पदावरती ते आता नॉमिनेट पण झालेले आहेत. अशा वेळेस ज्या वेळेस सभा सुरू होईल आणि भाजप पक्षाच्या लोकांची अंतर्गत मीटिंग होईल, तेव्हा त्या 240 मध्ये ते कमी झालेले जे लोक असतील त्याच्यामध्ये गडकरी आणि राष्ट्रीय सुसंघाचं हेडक्वार्टर नागपूरला आहे, यांचा गट भारतीय जनता पक्षामध्ये किती मोठा आहे निवडून आलेला, याच्यावरतीच मोदी टिकतील का मोदी जातील हे स्पष्ट होईल. नाहीतर एवढी सगळी वक्तव्य गेल्या 10 दिवसात करण्याची काहीच गरज नाहीये. मोदींना हटवण्यासाठी योगींचा वापर होतोय का? योगींची आणि सरसंघचालक मोहन भागवतांची आजच मीटिंग आहे, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 80 लोकसभा खासदार त्या ठिकाणी युपी मध्ये असताना
तब्बल 44 ठिकाणी सपा म्हणजे समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांच्या युतीने या 44 जागा मिळवल्या आहेत. या 44 जागांचा अर्थ असा की योगी सरकार धोक्यात येऊ शकतं ताबडतोब निवडणुका झाल्या तर. आणि त्याचबरोबर योगींचे अनेक नॉमिनीज हे धराशायी झालेत लोकसभेच्या निवडणुकीत. त्यामुळे योगींना आव्हान देणं हे युपी मध्ये शक्य आहे. आणि त्या ठिकाणी राम मंदिर जिथे उभं राहिलंय त्या फैजाबाद कॉन्स्टिट्युन्सीमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार पडलेला आहे, समाजवादी पार्टीचा उमेदवार निवडून आलेला आहे. अशा वेळेस योगींना भेटून योगींना पुढे करायचंय का शहांना पुढे करता येणं शक्य आहे का योगींना आणि त्यांची गाठ घालून. पण मोदी नको हे जे काही आता त्यांच्या वक्तव्यातून दिसतं याची परीक्षा ही लोकसभेच्या पटलावर होते का अन्य कुठल्या पटलावर होते. निश्चितच भारतीय जनता पक्षाचं सरकार पडणं असं काही सरसंघचालकांचा उद्देश असू शकत नाही. पण नेतृत्व बदल करण्याकरता अशा तऱ्हेची वक्तव्य इंद्रेश कुमार यांनी करणं किंवा रतनबाईंनी लेख लिहिणं ऑर्गनायझर मध्ये आणि स्वतः सरसंघचालकांनी बोलणं आणि योगींची भेट आजच घेणं ह्या सगळ्या कृतीमध्ये लवकरात लवकर मोदींना हटवता कसं येईल. इटलीवरून परत आले की त्यांना फेस करावं लागेल. आणि त्या ठिकाणी आतून संघ मोदींच्या विरोधामध्ये मोदींना हटवून भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व हे राष्ट्रीय संघाचे जे ऐकणारे असतील या गटाच्या नेत्यांना सोपवणं. मग ते राजनाथ सिंग असतील का, अमित शहा असतील का, नितीन गडकरी असतील का, यांच्या बरोबर मोदी बरोबर नसणारे कोण आणि मोदी बरोबर असणारे कोण याची सुद्धा कुठेतरी परीक्षा आता पुढच्या आठवड्याच्या संपूर्ण कालखंडात होईल अशा तऱ्हेचे वातावरण आहे. पण गंमत म्हणजे प्रत्यक्ष लोकांचे प्रश्न जे आहेत, प्रचंड वाढणारी महागाई, प्रचंड बेरोजगारी, वाढलेली बेरोजगारी आणि नवीन रोजगारच निर्माण होणार नाही अशी शक्यता आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमी आम्ही करू असं सांगणारे लोक पुन्हा सत्तेवर आल्यानंतर प्रत्यक्षामध्ये या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक प्रश्न, मूलभूत प्रश्न आज आहेत. आणि ते मूलभूत प्रश्न म्हणजे उद्योगामध्ये वाढीचा दर कमी आहे, त्याचबरोबर कॉर्पोरेटचा कंट्रोल मक्तेदारी वाढलेली आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातले शेअर जरी चांगले असले तरी सार्वजनिक क्षेत्रातलं उत्पादन घटलेलं आहे. एकूण जीडीपी विषयी अत्यंत खोटे आकडे आहेत. मार्केटचं मात्र ज्याला म्हणतो आपण मार्केट कॅपिटलायझेशन हे मात्र 75-76 हजारच्या रेंजमध्ये आहे. ते मात्र $5 ट्रिलियन आहे. पण तिथे $5 ट्रिलियन असो किंवा नसो, प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेमध्ये रिअल इकॉनॉमीमध्ये आज मोदी सरकार पूर्णपणे अपयशी झालेले आहेत. या प्रश्नावरती राष्ट्रीय संघ काही बोलतोय का, या प्रश्नावरती ऑर्गनायझर काही बोलतोय का. आणि त्या ठिकाणी ऑर्गनायझर, राष्ट्रीय संघ आणि भाजप एकाच पानावरती आहेत हे जाणकारांना माहिती आहे. पण लोकांचं मुख्य प्रश्नावरून लक्ष दूर करण्यासाठी ज्या पद्धतीने मार्केट मॅनिप्युलेशन झाले 2 जून, 3 जून, 4 जून यापासून लक्ष दूर करण्याकरता, जनतेचे प्रश्न याच्याकडून लक्ष दूर करण्याकरता आता राष्ट्रीय संघ सुद्धा एका परीने डायव्हर्शनी टॅक्टिक्स खेळतोय. जे एरवी मोदी आणि शहा करतात ते सरसंघचालकांनी केले. पण संघचालकांना एक मात्र जाणीव आहे, भारतीय जनता पक्ष टिकला पाहिजे, याकरता मोदींची गरज नाहीये. आणि म्हणून प्रश्न असा आहे, संघ मोदींना हटवण्याचा प्रयत्न करतोय का, संघाला मोदी नकोय का, या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. मग संघाचे ऐकणारे कोण, मग नितीन गडकरी आणि त्यांचा कंपू, अमित शहा आणि त्यांचा कंपू आणि नरेंद्र मोदी आणि त्यांचा कंपू, याच्यामध्ये त्या 240 किंवा 237 मध्ये वरचढ कोण ठरतो, त्याच्यामध्ये मोदी टिकणार का नाही हेच ठरेल. मला असं वाटतं राष्ट्रीय संघाचा हा जो काही प्रयत्न आहे की आपलं वर्चस्व भाजपवर राहावं, याकरता मोदी हटवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जनतेला वाटतं की मोदी हटला पाहिजे म्हणून त्यांनी मतदान केलं आणि मोदींना शिक्षा दिली. 303 वरून 240 वरती आणलं आणि एक नैतिक पराभव त्यांचा झालेला आहे. पण ते स्वतःहून ते सोडून जाणार नाही. जर ते स्वतःहून सोडून गेले असते तर त्यांच्यावरती किमान 100 गुन्हे दाखल करणं हे इंडिया अलायन्सला शक्य झालं असतं. पण ते केले तर ते शक्य आहे, ते राहिल्यानंतर ते शक्य नाहीत. हे 100 गुन्हे
आज जनतेच्या मनात आहेत की त्यांनी नोटबंदी किती इलिगल केली आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, वित्तीय संस्था यांचा गैरवापर कसा केलाय आणि मार्केटचा सातत्याने गैरवापर कसा केलाय, याच्याबद्दल 100 गुन्हे निश्चितपणे आज भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरती इंडिया अलायन्सच्या वतीने लागू शकतात. आणि जेपीसीची मागणी तर केलेलीच आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न हे मूलभूत प्रश्न आहेत. या ठिकाणी एकूणच भारतीय जनता पक्षाच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये भारत भारत सरकार जे आहे यांनी त्यांच्या सगळ्या स्वायत्त संस्थांची मोडतोड केली आहे आणि म्हणून भारताचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अर्थव्यवस्थेचं नुकसान झालंय, समाजकारण बिघडलंय, राजकारण तर पूर्ण सत्यानाश झालंय आणि अत्यंत सुमार दर्जाचे लोक आता वरती येऊन बसलेले आहेत. त्यांच्या हातामध्ये ही एक प्रकारची क्रोनिक कॅपिटलिझम आहे, ते क्रिमिनल कॅपिटलिझम पुन्हा एकदा घट्ट होत आहे. आणि म्हणून जेव्हा राष्ट्रीय संघ हा पडलेल्या घसरलेल्या मतांची काळजी करून आपला भारतीय जनता पक्ष जे राजकीय हत्यार आहे त्याचा बचाव करण्याकरता मोदींना हटवण्याचा कार्यक्रम करतोय, मलाच वाटतं पहिल्यांदा राष्ट्रीय संघाला विजय मिळणं हे आता आवश्यक आहे. मोदी हटल्यानंतर काय वेगळी परिस्थिती निर्माण होईल तो नंतरचा प्रश्न आहे, पण मोदी हटणं ही अशी अशक्य गोष्ट आहे. कारण कालच 2 दिवसापूर्वीच आर्मीचे चीफ हे जे 1 महिना करता त्यांचा कालखंड वाढवला होता, त्याच्याऐवजी आता परमनंट आर्मी चीफ हे 1 जुलैला शपथ घेतील. होय, त्याचबरोबर अजित डोवल यांचा सुद्धा कालखंड त्यांची त्याला म्हणतात की रिअपॉइंटमेंट झालेली आहे. आणि बघा ती रिअपॉइंटमेंट कशी आहे, त्यांचा टर्म म्हणजे त्यांचा कालावधी हा प्राईम मिनिस्टरच्या कालावधी एवढाच मर्यादित ठेवलेला आहे. मग तो कालावधी राष्ट्रीय संघ ठरवेल का अजित डोवल देशाच्या सुरक्षेच्या नावाखाली पंतप्रधानांची सुरक्षा करण्यासाठी त्यांची अपॉइंटमेंट आता करण्यात आली आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेचे काश्मीर आणि बॉर्डर मधले सगळे प्रश्न, चीनने निर्माण केलेले प्रश्न, याकडे अजित डोवलने कधी लक्ष दिले 10 वर्षामध्ये? आता सुद्धा गेल्या 10 दिवसामध्ये काश्मीरमध्ये एवढा आतंकवाद तीव्र झालाय, पण अजित डोवलचं एक वक्तव्य नव्हतं, भाजप सरकारचं एक वक्तव्य नव्हतं आणि आता त्यांची रिअपॉइंटमेंट होते. आणि हे जे आहेत अजित डोवाल सारखे लोक, यांची जी सुरक्षा यंत्रणा आहे, ईडी आहे, सीबीआय आहे, याचा वापर करून एनडीए तोडणं, भाजप भक्कम करणं, याकरता आरएसएसला भाजपला काही दिवस अजूनही मोदी विना टिकवायचं का मोदी सहित टिकवायचं, हा सगळा प्रयोग चाललाय. आता तूर्त एवढ्याच, परंतु राष्ट्रीय संघ सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्व बदल करून भारतीय जनता पक्षाचा बचाव करणं याकरता पुढे आलेला आहे. पण भारतातली जनता संविधानाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जी भूमिका घेतली होती गेली 10 वर्ष, तीच भूमिका ते पुढे चालवतील. त्यांच्या 10 वर्षातल्या भूमिका ह्या आरएसएसच्याच भूमिका होत्या, त्याच भूमिका पुढे चालतील. याबद्दल लोकांनी आपल्या मनात कोणतीही शंका ठेवण्याची गरज नाही. आणि म्हणून आपण राष्ट्रीय संघ हा मोदींना टाकून देतो किंवा नाही, हे कसं होऊ शकतं हे आपण बघणं हेच आपल्या हातात आहे. आणि म्हणून मोदींना राष्ट्रीय संघ हटवू पाहत असेल तर जनतेच्या दृष्टीने तेही आवश्यक आहे. त्यानंतर भाजप कसा व्यवहार करतो, जनता, इंडिया आघाडी आणि लोक बघून घेतील. पण मोदी हटणं कुणाच्याही इच्छेने असो आवश्यक आहे. मोदी हटाव, देश बचाव, याकरता लोकांनी मतदान केलं होतं. आता संघाला जर मोदी हटवायचे असतील तर जरूर त्यांनी प्रयत्न करावेत. पाहूया संघचालक यशस्वी होतात का. त्यामुळे मोदींचा बचाव संघ करत नाही असं तरी जनतेला कळलंय. हेच आता सध्या पुरेसं आहे. प्रत्यक्ष मोदी हटतात का नाही ही संघाचीच परीक्षा आहे. धन्यवाद. मी इथेच थांबतो. आपण पुन्हा भेटूया.